नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील कशिळी येथील रहिवासी, शिवसेना जिल्हा अध्यक्ष, माजी नगरसेवक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे देवानंदजी थळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीमार्फत शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम कशिळी सरपंच सौ वैशालीताई थळे, ग्रामसेवक पारडे सर यांच्या मेहनतीने व सर्व ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य, कर्मचारी, नामदेवजी पाटील यांच्या आयोजन संयोजनाने शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न करण्यात आला। मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर देवानंद थळे साहेबांच्या वाढदिवस 30 जून रोजी आहे। 30 जूनला साहेब अतिशय बिझी असल्यामुळे ग्रामपंचायत कशिळी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कशिळी यांच्या विद्यमाने आमच्या सरपंच आदरणीय वैशालीताई थळे मॅडम, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत कमिटीने निर्णय घेतला की साहेबाच्या 30 जूनच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायतीमार्फत मुलांना खाऊ आणि स्कूल बॅग वाटप करण्याचा निर्णय झाला। काही अपरिहार्य कारणामुळे साहेब आज उपस्थित राहू शकले नाहीत, मंत्रालयात मुंबईमध्ये जायचं असल्या कारणाने त्यांच्या अनुपस्थित सरपंच मॅडमच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही ग्रामपंचायत, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या समवेत हा दरवर्षीप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे। साहेबांना आमच्यामार्फत वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि साहेबांचं पुढील राजकीय कारकिर्दीसाठी आणि कशिळीच्या ग्रामपंचायतीवर, कशिळीच्या गावाच्या विकासासाठी आम्हाला सतत प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळो आणि भिवंडी तालुक्यात नव्हे ठाणे जिल्ह्यामध्ये कशिळी ग्रामपंचायतच्या सर्व बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीत नावलौकिक मिळो ही सदिच्छा ठिकाणी व्यक्त करून कार्यक्रमाला उपस्थित असल्या सर्वांचं, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, गावातील महिला मंडळांच्या सदस्य, विद्यार्थी यांचं मी आज आभार मानतो। धन्यवाद। देवानंदजी थळे साहेबांच्या बड्डेनिमित्त आज हे शाळेतल्या मुलांसाठी जो प्रोग्राम एकदम सुंदर आणि ठेवलेला आहे ग्रामपंचायतने, त्याबद्दल मी पण आभार मानतो। आणि प्रथम साहेबांना
लक्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि ते लवकरात लवकर आमदार हो अशी आमची सदिच्छा आहे. आणि आज 1 जून 30 जून आज साहेब बोलले तर साहेबांचं काम कार्य एकदम मोठं आहे. साहेबांना आत्ता वेळ नाही. साहेब आम्हाला स्वतः सांगतात की तुम्ही आता गाव तुम्ही सांभाळा, जिल्ह्यावर मला हे करायला लागते विभागावर. आणि साहेबांचे जे काम आहे कार्य आणि प्रत्येक शाळेमध्ये काय कमी पडते कायच कमी पडून देत नाही. प्रत्येक म्हणजे मॅडम पण स्वतः त्यांचा वावा. साहेबांना लक्ष शुभेच्छा पुन्हा आणि साहेबांची कारकिर्दी पुढे अजून उंच हो हीच माझी आई भवानी चरणी प्रार्थना. नमस्कार. आज साहेबांचा माननीय देवानंदजी थळे साहेब जिल्हा प्रमुख यांचा वाढदिवस 30 जून रोजी आहे. पण आपण आज शाळेतल्या मुलांना तर प्रथम त्यांना वाढदिवसाच्या अगणित लाख शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो, राजकारणात त्यांची जिल्ह्यातच नव्हे तर त्यांची जगात प्रसिद्धी व्हावं ही माझी मनापासून सदिच्छा. आणि आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना लाख शुभेच्छा. त्यांचं आयुष्य भरभराटीचं हो. आणि हा जो आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे पंचायतनी तर सर्व मुलांच्या तर्फे म्हणजे जेव्हा आपण करतो बड्डे एखाद्याचा साजरा तेव्हा तो केक कटिंग करताना आपल्याला आनंद एकटे करतो तेव्हा काय तो आनंद असा साधा असतो. पण या मुलांबरोबर जेव्हा आपण तो साजरा करतो त्याचा आनंद हा द्विगुणित असतो. मी 2 वर्ष झाले हे बघते ना तर तो आनंद म्हणजे मला सांगता येत नाही शब्दात, त्याचे वर्णन करता येत नाही या प्रकारे असतो. आणि हे सर्व आमच्या साहेबांमुळे होते. साहेबांचं अशीच त्यांनी आमच्यावर आधारस्तंभ आणि वरदहस्त ठेवा हीच आमची अपेक्षा. थँक्यू, धन्यवाद. आणि आज आपण येथे जमलो आहोत ते थळे साहेबांचा वाढदिवस. हा वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी पर्वणीच असतो. आणि आमच्या मुलांना तर आज एवढा उत्साह असतो की ते सकाळी 9 वाजेपासूनच हजर असतात की कधी आम्हाला काहीतरी गिफ्ट मिळतं आहे, खाऊ मिळतो आहे या आशेने ते येत असतात. तर मी आज इथे बोलण्याचा एकच माझा उद्देश आहे की आम्ही अनुभवलेले साहेबांचा तसा आमचा काहीच परिचय नाही. कारण की माझी सर्व सर्व्हिस शहापूरमध्ये झाली. 2019मध्ये मी प्रथम भिवंडीमध्ये आली आणि कशेळी हे गाव मला माहीतसुद्धा नव्हतं. आणि एक सिरियली शाळा टाकायच्या असतात म्हणून मी पहिलं नाव कशेळीचं टाकलं आणि मला कशेळी शाळा मिळाली. आणि आम्ही ग्रामीण भागात काम केल्यामुळे तिथे असं सरपंचांना भेटायला जाणं किंवा हे काही माहिती नव्हतं. म्हणजे तिकडे तो कल्चरच नाही आहे. तर मॅडम म्हणाले की आपण म्हणजे तुमची मी ओळख करून देते, आपण साहेबांना भेटायला जाऊया. म्हणून आम्ही जरा भीतीतच गेलो. पण जेव्हा आम्ही साहेबांना भेटलो तर त्यांनी एवढा आदराने आणि शाळेबद्दल असलेली आस्था त्यांच्या बोलण्यातून आम्हाला जाणवली. त्याच्यानंतर दुसरा एक प्रसंग शिक्षक थांबणार आणि आम्ही 2घी जणी आणि त्यात मुला पट होता 9वर. 2-3 वर्ग असतात. त्यात आम्ही इथे नवीन आलेलो आहोत. वैयक्तिक अडचणीसुद्धा कौटुंबिक खूप आहेत आणि आम्ही दोघीच असल्यामुळे शेतकऱ्यांची ऑर्डर त्यांनी काय दिलेली नाही आहे. म्हणजे असे आठवणीतलेच आहेत अगदी घरच्यासारखे. त्याच्यानंतर प्रगती हो आणि असंच सहकार्य आमच्या शाळेला मिळत राहू ही मी अपेक्षा व्यक्त करते. आणि सर्वांच्या वतीने मी साहेबांचे, मॅडमचे, पूर्ण सदस्यांचे आणि ग्रामपंचायत कमिटीचे आभार मानते. आणि विकास अधिकारी पारडे साहेब यांना सुद्धा आम्ही कोणतीही गोष्ट सांगितली की त्यांचा कधीच नकार नसतो. त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानते.